मित्रांनो नमस्कार. माझे नाव उद्या आहे. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे मी जिथे वरचेवर जात असे तिथेच माझी ठोकायची सोय झाली होती आणि ते पण अगदीच आरामात आणि अनपेक्षितरित्या. मी तेव्हा नोकरीस होतो. मी दिसायला वगैरे चांगला होतो. उंच, धिप्पाड आणि पेळदार शरीरयष्टी यामुळे मी खूप मुलींना आणि बायकांना आवडत होतो. त्याचमुळे माझे खूप ठिकाणी अफेअर्स होते आणि त्याचा मी पुरेपूर उपभोग घेत होतो. एकंदरीत माझे कामजीवन तसे खूपच सुखाचे होते आणि त्याचा मला आनंद व गर्व दोन्ही होता. खूप बायका मुलींना मी नियमितपणे ठोकून त्यांना समाधान देत असे व मी पण मिळवित असे. पण म्हणून काय आपण पोरं नवीन माल नको कधी म्हणत असतो का नाहीच ना. एखादा नवीन आयटम मिळाला तर कोणाला नको असते. मी पण त्याला अपवाद नव्हतो आणि त्याचमुळे मला एक नवीन माल मिळाला होता. माझे लग्न झाले होते. मला 2 मुले देखील होती. कामासाठी मला मोठ्या शहरात नेहमीच जावे लागत असे. ऑफिसची गाडी आणि ड्रायव्हर नेहमीच दिमतीला असायचा माझ्या, त्यामुळे तसा काहीच त्रास मला होत नसे. एकदा मी जेवून शतपावली करण्यासाठी म्हणून माझ्या एका मित्राबरोबर जात होतो. त्याचे नाव शुभम होते. परत असताना मला समोरून 2 मुली येताना दिसल्या. त्यातील एक मोठी होती, पण दुसरी जी होती ती तरुण मुलगी होती. फार काही उंची नव्हती तिची, पण तिचा वर्ण उजाळ आणि गोरापान होता. लांबून पण तिचे सौंदर्य मी ओळखू शकलो होतो. यावरून तुम्हाला तिच्या सौंदर्याचा अंदाज बांधता येईल. तिला बघून माझ्या सोट्याने उडी मारायला चालू केली होती. ती जशी जवळ येईल तसे तिची फिगर मला पूर्ण दिसू लागली. तिची उंची जरुरी फार चांगली नसली तरी तिची फिगर मात्र कमालीची मादक होती. तिने अतिशय फॅन्सी पारंपरिक ड्रेस घातला होता. रात्र असून देखील तिच्या चेहऱ्याला मेकअप होताच. आमच्या जवळ येताच ती शुभमशी बोलू लागली. तिची ओळख होती त्याच्याशी. आमच्याच इथे पण वरच्या बाजूला असल्याने मी कधी तिला आजवर बघितले नव्हते. शुभमच्या ओळखीची आहे म्हटल्यावर मी खुश झालो. त्याने माझी ओळख लगेच तिच्याशी करून दिली. तिचे नाव रिया होते. बोलता बोलता आम्हाला हे समजले की ती पण त्याच शहरात कामाला लागली होती जिथे मी नियमितपणे जात असे. ते ऐकून मी मनोमन सुखावलो. ती हल्लीच नोकरीला लागली असल्याने तिने माझ्याकडून खूप माहिती घेतली. मला खूप माहिती आहे म्हटल्यावर तिने माझा नंबर लगेचच घेतला. मला काय बरेच होते ना ते जर अशी मुलगी तुमचा नंबर घेत असेल तर कोणाला नको असणार आहे ते. मी घरी जातो तोच तिचा मेसेज मला आला. त्या रात्रभर आम्ही गप्पा मारत होतो. विशेष काही नाही, जनरलच गप्पा होत्या त्या. पण एकंदरीतच ती ज्या पद्धतीने वागली होती ते माझ्या लक्षात येण्यास अजिबात वेळ लागला नव्हता. ती काही दिवस सुट्टीसाठी आली होती. ती जेव्हा जाणार होती नेमका त्याच दिवशी मी पण जाणार होतो. त्यामुळे तिला मी सहज विचारले, मी पण चाललो आहे बघरिया, येते का बघ तू. मी असे म्हणताच ती खुश झाली आणि मला म्हणाली, अरे का नाही. ते गाडीतून जायला मिळत असेल तर का येणार नाही. येते मी, पण एक लक्षात ठेव घरी कोणाला याबद्दल सांगू नको. उगीच गोंधळ नको. मला काहीच अडचण नव्हती. तसेही मी त्यांच्या घरातल्यांना ओळखत नव्हतोच. मी दुसऱ्या दिवशी तिला घेऊन गेलो. संपूर्ण प्रवासात आम्ही दंगा मस्ती करत गेलो. त्यामुळे तिचा प्रवास कसा झाला हे तिला समजले नाही. ती खूप खुश झाली माझ्यावर. तेव्हापासून तिचे आणि माझे बोलणे मेसेजेस रोजच होऊ लागले. आमचे मेसेजेस सुरुवातीस जे सामान्य असायचे ते आता थोडे खाजगी स्वरूपाचे होऊ लागल्याचे मला लक्षात आले होते. ती माझ्या पट्यात येत आहे हे मी ओळखले होते. एकदा मी तिथून परत माझ्या गावी येणार होतो. ते तिला माहीत असल्याने ती मला म्हणाली, मला पण घेऊन जा, माझे काही दिवस घरी काम आहे ते करून मला येता येईल. मी पुन्हा तिला माझ्या गाडीत घेतले.
मी पुढे बसलो होतो, ड्रायव्हर शेजारी आणि ती मागे होती. आम्हाला बाहेर पडायला संध्याकाळ झाली होती. त्या हिशोबाने आम्ही घरी खूपच उशिरा म्हणजे मध्यरात्री पोहोचणार होतो. गाडीत आम्हाला ड्रायव्हर असल्याने फार काही बोलता येत नव्हते. पण मेसेजवर आम्ही एकसारखे बोलत होतो. चावट मेसेजेस जसे चालू झाले तसे तिचे पण रिप्लाय तसेच येऊ लागले. तिला काय हवे आहे ते मी ओळखले होते. आम्ही चावट गप्पा मारत मारत कधी पोहोचलो ते समजले नाही. ड्रायव्हरला वाटेत त्याच्या घरी सोडले आणि तिला घेऊन मी आमच्या घरी चाललो. ती पुढे येऊन बसली. तिने मला विचारले, लगेच घरी जायचे का? काय करूया मग सांग, मी असे म्हणताच ती मला म्हणाली, मला भूक लागली आहे. काहीतरी खाऊन येऊया चल. असे म्हणताच मी पुन्हा गाडी हायवेला नेली, कारण इतक्या रात्री तिकडेच काहीतरी मिळणार होते. आम्ही जाता जाता प्रवासात काय चावट गप्पा मारत होतो ते बोलू लागलो. बोलता बोलता मी तिच्या मांडीवर हात ठेवला. ती काही बोलली नाही. तिने सालवकर कमीज घातला होता. त्यामुळे माझा हात तिच्या मांडीवर पडताच तिच्या गुबगुबीत मांड्या स्पष्टपणे माझ्या हाताला लागल्या. ती काही बोलली नाही. तिने माझ्याकडे रोखून बघितले आणि आम्ही एकाच वेळी दोघे पुढे झुकलो. पुढे झुकताच आम्ही एकमेकांचे चुंबन घेऊ लागलो. तिचे ते नाजूक गुलाबी ओठ मी माझ्या तोंडात घेऊन चोकू लागलो. तिचे स्मूचिंग करत करत मी माझा हात तिच्या छातीवर ठेवला आणि तिची छाती दाबू लागलो. तिची छाती तशी छोटी होती. मला मोठ्या छातीची सवय असल्याने कदाचित तसे वाटत असेल. आम्ही स्मूचिंग करत खूपच गरम झालो. आम्हाला थांबता येणे शक्य नव्हते आता. त्यामुळे आम्ही हायवेला एक लॉज बुक केला आणि तिथे गेलो. आत जाताच मी तिच्यावर अक्षरशः तुटून पडलो होतो. माझ्यासारख्या लग्न झालेल्या माणसाला अशी कोवळी वापरलेली मुलगी मिळत असेल तर दुसरं काय होणार ना. तिला बेडवर मी पाडले, तिच्या शरीरावर स्वतःला झोकून दिले. तिच्या ओठांचे पुन्हा एकदा मी चुंबन घेऊ लागलो तशी ती गरम होऊ लागली. तिची ती छोटी छोटी छाती मी माझ्या हाताने जोरजोरात दाबू लागलो. माझी ताकद इतकी होती की ती माझ्या दाबण्याने ओरडू लागली. पण मला त्याची फिकीर अजिबात नव्हती. ती ओरडू लागताच मी माझे तोंड तिच्या तोंडात देत असे आणि तिचा आवाज बंद करत असे. तिचा ड्रेस मी उतरवला आणि तिला पूर्ण नग्न केले. नुकत्याच वयात आलेल्या आणि पाळी चालू झालेल्या मुलीसारखी तिची छाती होती. जशी तिची छाती लहान होती तशीच तिची योनी पण लहान होती. तिच्या छातीच्या निप्पल्सला चोकू लागलो. माझे सराईत क्रिया बघून ती कमालीची बेभान झाली होती. तिला काय करू आणि काय नको असे होऊन बसले होते. तिच्या छातीवरून मी हळूहळू करत खाली तिच्या योनीकडे सरकलो. तिची ती छोटीशी योनी मी माझ्या जिभेने चाटू लागताच ती कमालीची फुगीर झाली. तिच्या योनीवरून असलेली बारीक केसांची लव मी तोंडानेच बाजूला करून तिच्या योनीचे पदर चाटत होतो. तिच्या योनीचे पदर हाताने बाजूला करून आत दिसणाऱ्या गुलाबी भागला मी जसा माझ्या जिभेचा शेंडा लावला तशी तिची योनी ओलीचिंब झाली आणि पाझरू लागली. योनीच्या आत असलेला दाणा जेव्हा मी जिभेने कुरवाळू लागलो तेव्हा तिने तिचे सगळे भान हरपले होते. ती माझे तोंड जोरजोरात तिच्या योनीवर रगडून घेत होती. खूप वेळ चाटून झाल्यावर तिला मी बाजूला केले. माझा सोटा तिच्या तोंडात देऊन मी तिला चोखायला लावले. खूप वेळ तिने जमेल तसे माझा सोटा चोखला आणि मग मी तिला खाली झोपवले. तिचे पाय फाकवून तिच्या त्या छोट्याशा योनीत माझा भलामोठा सोटा मी कचकन कोंबला. एकाच हिसड्यात माझा पूर्ण सोटा आत जाताच मी तिचे पाय वर घेतले आणि माझी कंबर जोरजोरात हलवू लागलो. कचकच करत प्रचंड वेगाने हलणारी माझी कंबर तिच्या योनीच्या चिंध्या करत होती. एकसारखे तिला ठोकून काढल्यावर त्या योनीतच मी माझे सगळे वीर्य सोडले आणि आम्ही शांत झालो. तिला मग मी घरी सोडले. तेव्हापासून मी नियमितपणे तिला ठोकू लागलो होतो.
तिला मी गावी तर ठोकत होतोच, पण त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मी शहरात जात असे तिथे पण तिला लॉजवर नेऊन ठोकून काढू लागलो होतो.